नमस्कार मित्रांनो, संतोष बोलतोय. बरेच दिवसांनी मी आपणासमोर येत आहे. अधेमध्ये व्याख्यानं शेतीविषयी तसेच प्रॅक्टिकल हायवे इंजिनिअरिंगविषयी कालच मी व्याख्यान दिलं होतं. परंतु 18 फेब्रुवारी 2022ला आपली स्थापत्य अभियांत्रिकीची MESची MPSC परीक्षा जाहीर झालेली आहे आणि या संपदा तसेच जलसंधारण विभागाच्या स्थापत्य अभियांत्रिकीच्या बऱ्याच जागा आहेत आणि त्या अनुषंगाने हे व्याख्यान मी आपणासमोर सादर करत आहे. जे नवखे विद्यार्थी असतील, ज्यांना प्रथमच ही परीक्षा द्यावयाची आहे त्यांच्यासाठी, तसेच जे जुने व अनुभवी उमेदवारही असतील त्यांच्यासाठी व्याख्यान निश्चितच उपयोगी ठरू शकेल. पण आपणा सर्वांना मी विनंती करतो की माझे हे SK सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमीचे चॅनल आपण सबस्क्राईब करावे आणि त्या अनुषंगाने स्पर्धा परीक्षा तसेच स्थापत्य अभियांत्रिकीच्या विविध विषयांचा तसेच शेतीविषयकसुद्धा काही व्याख्यानं आहेत त्याचा आपण लाभ घ्यावा. तसेच मनोरंजनात्मकही काही व्याख्यानं दिली जाणार आहेत किंवा कविता गुणगुणल्या जाणार आहेत, त्याचाही तुम्ही लाभ घ्यावा ही नम्र विनंती. तर चला चालू करूया आजचे व्याख्यान. आणि व्याख्यानाचा विषय आहे महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व स्पर्धा परीक्षा, महाराष्ट्र गॅझेटेड टेक्निकल सर्व्हिसेस प्री कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्स. यात प्रामुख्याने कृषी तसेच जलसंपदा तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वन इत्यादी विविध विभागांचा समावेश आहे. आणि या वेगवेगळ्या विषयांची यापूर्वी वेगवेगळी पूर्वपरीक्षा असायची, तर ती पूर्वपरीक्षा यावेळेस संयुक्तपणे घेतली जाणार आहे. याआधी पूर्वपरीक्षेचे इंजिनिअरिंग परीक्षेचे मार्क हे 100 असायचे, आता 200 गुणांची ही परीक्षा असणार आहे. त्या अनुषंगाने माझ्याकडे विचारणा झाली व त्या अनुषंगाने व्याख्यान मी आपणासमोर सादर करत आहे. या व्याख्यानापूर्वी तुम्हाला सांगायचं आहे की जीवनात संधी या परत परत येत नसतात आणि एखादी संधी हुकली की परत तुम्हाला त्या संधीचं सोनं करता येत नाही, कारण ती संधी परत येत नाही. कारण काळ हा हळूहळू पुढे सरकत असतो. काळ कधी पॉज घेत नाही, काळ कधी थांबत नाही. या अनुषंगाने मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते. कोडॅक नावाची कंपनी तुम्हाला माहीत असेल. याआधी फोटो काढण्यासाठी किंवा फोटोच्या रील्ससाठी कोडॅक नावाची कंपनी होती आणि या कोडॅक कंपनीचा फार मोठा बोलबाला होता. आणि या कोडॅक कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने इलेक्ट्रॉनिक इमेजेस किंवा सध्या जे आपण मोबाईलवर जे आपली छायाचित्र किंवा फोटोग्राफ्स पाहतो त्याचा त्याने शोध लावला आणि त्याने त्या कोडॅक कंपनीला सांगितलं की यापुढं आता चित्र जी असतील ती इलेक्ट्रॉनिक्स मीडियाने ट्रान्सफर होतील किंवा इकडे तिकडे जातील. पण कोडॅक कंपनीला त्याची आयडिया आवडली नाही आणि त्यांनी त्याच्या आयडियाला किंवा त्याच्या कल्पनेला नकार दिला. आणि त्यानंतरचं चित्र तुम्हाला माहीतच आहे. सध्या कोडॅकचं नाव कुठंच नाही आहे किंवा फार कमी झालं आहे आणि सगळीकडे इलेक्ट्रॉनिक चित्रांचा बोलबाला झाला आहे. तर असंच या स्पर्धा परीक्षांचं असू शकतं. तसेच दुसरी तुम्हाला एक अशीच गोष्ट सांगतो की जी अपॉर्च्युनिटी झेरॉक्स कंपनीने मिस केली. झेरॉक्स कंपनीनं एक PC काढला होता. त्या काळात PCची कल्पना अत्यंत नवीन होती आणि त्या PCला माऊस पण होता, त्याला इंटरनेटच्या जागी इथरनेट होतं, बाकीच्या सर्व सोयी होत्या. परंतु तो लोकांना कसा इंट्रोड्यूस करायचा किंवा लोकांना तो कसा सादर करायचा हे झेरॉक्स कंपनीला कळलं नाही. परंतु त्याच वेळेस मायक्रोसॉफ्ट आणि ॲपल कंपनीने या झेरॉक्स कंपनीचा हा PC बघितला आणि त्या अनुषंगाने त्यांनी त्यात सुधारणा करून त्यांचे नवीन PC काढले. आणि तुम्हाला माहीत आहे आता PC हा प्रत्येक घराचा अविभाज्य घटक किंवा अंग झाला या कोरोनाच्या काळात. म्हणजेच मला या दोन्ही गोष्टीतून तुम्हाला सांगायचं आहे की तुमच्या आयुष्यात ज्या संधी येतील त्या संधीचं सोनं करायला अजिबात विसरू नका. आणि अशीच संधी स्थापत्य अभियांत्रिकी तसेच इतर उमेदवारांना आली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या परीक्षेच्या अनुषंगाने. तर चला या संधीचं तुम्ही सोनं कराल ही अपेक्षा. चला व्याख्यानाला पुढील सुरुवात करूया. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा ह्याचा जाहिरात क्रमांक आहे 017/2022 आणि ही परीक्षा 18 फेब्रुवारी रोजी म्हणजे नुकतीच डिक्लेअर झालेली आहे 2 दिवसापूर्वी. आणि ही परीक्षा दिनांक 30 एप्रिल 2022 रोजी घेतली जाणार आहे शनिवारी. आणि महाराष्ट्रातल्या एकूण 6 केंद्रावर ही परीक्षा घेतली जाणार आहे. आणि या परीक्षेत वेगवेगळी पदं आहेत. तर वनक्षेत्रपालाची पण आहेत, कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभागाचे आहेत, तालुका कृषी अधिकाऱ्यांची पदं या MPSCमध्ये आहेत.
तसेच या MPSCमध्ये माझ्या विषयाच्या अनुषंगाने जलसंपदा विभागाची सहाय्यक कार्यकारी अभियंता गट अ या पदाची एकूण 20 पदं आहेत. त्यातील 8 पदे ही सर्वसाधारण अराखीव गटाला आहेत. त्या 8 पदापैकी सर्वसाधारण जेंट्ससाठी 6 पदं आहेत, महिलांसाठी 2 पदं आहेत आणि खेळाडूंसाठी मात्र कुठलंही पद आरक्षित नाही आहे. सहाय्यक अभियंता स्थापत्य गट श्रेणी 1 म्हणजेच सहाय्यक AE1 याची एकूण 21 पदं आहेत आणि त्यातील 11 पदं ही अराखीव आहेत. त्यातली 7 पदं ही सर्वसाधारण आहेत, 3 पदं ही महिलांसाठी व 1 पद हे खेळाडूंसाठी आहे. सहाय्यक अभियंता स्थापत्य गट ब श्रेणी 2 म्हणजेच AE2ची एकूण 132 पदं आहेत आणि यात OBCसाठी सर्वसाधारण गटासाठी 32 आहेत OBCतल्या. OBC महिलांसाठी 14 पदं आहेत आणि खेळाडूंसाठी 2 पदं आहेत आणि अराखीव पदासाठी 7 हे साधारण गटासाठी आहेत, 4 ही महिलांसाठी आहेत आणि खेळाडूसाठी 1 आहे. त्यानंतर सहाय्यक अभियंता यांत्रिकी विद्युत यांचीही वेगवेगळी पदं आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने यावेळेस सहाय्यक अभियंता श्रेणी 1, सहाय्यक कार्यकारी अभियंता तसेच सहाय्यक अभियंता श्रेणी 2ची पदं काढलेली नाही आहेत. मात्र मृदू व जलसंधारण विभागामध्ये उपविभागीय जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट अ ची एकूण 11 पदं त्यांनी डिक्लेअर केलेली आहेत. यात सर्वसाधारण अराखीव गटासाठी 1, महिलांसाठी 1 अराखीव गटासाठी व खेळाडूंसाठी 1 पद आहे. म्हणजेच या परीक्षेत वरीलप्रमाणे पदं जाहीर केलेली आहेत. त्या अनुषंगाने तुम्हाला तयारीसुद्धा करायला हवी आणि ती तयारी करून तुम्हाला या परीक्षेला 30 एप्रिल 2022 रोजी सामोरं जायचं आहे. आणि याच परीक्षांच्या मुख्य परीक्षांची टेंटेटिव्ह डेट दिलेली आहे. त्यात महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा मेन्स जी आहे ती शनिवार दिनांक 1 ऑक्टोबर 2022 रोजी आहे. हे वर्ष जरी 2022 असलं तरी MPSC ही पिछाडीवर चालती आहे आणि या परीक्षेला मुख्य परीक्षेला नाव दिलेलं आहे महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2021 म्हणजेच 2021 सालची परीक्षा 2022 साली होणार आहे. बाकीचे पदांचे भरतीचे नियम किंवा काय हे सर्वसाधारणपणे मागील भरतीसारखीच आहेत आणि आरक्षणही त्याप्रमाणे आहेत. दिव्यांगांसाठी सुद्धा आरक्षण ठेवलेलं आहे आणि त्यातील आरक्षणाचा उपप्रकार दिव्यांगाचा उपप्रकार शासन आदेश आणि पदाचे नाव आणि त्यांना दिव्यांगांसाठी कुठल्या कुठल्या कॅटेगरीचे दिव्यांग लागतात आणि त्याचे नावं इथं नमूद केलेली आहेत. या परीक्षेत वयोमर्यादा गणण्याचा दिनांक जो आहे तो 1 जून 2022 हा धरण्यात आलेला आहे. अमागास किंवा अराखीव गटासाठी 38 वर्ष ही कमाल मर्यादा आहे. तसेच मागासवर्गीयांसाठी कमाल मर्यादा 43 वर्ष इतकी आहे आणि दिव्यांगांसाठी ही कमाल मर्यादा 45 वर्ष इतकी आहे. स्थापत्य अभियांत्रिकीसाठी तुमचं जे क्वालिफिकेशन किंवा शैक्षणिक अर्हता जी लागणार आहे ती BE किंवा BTech सिव्हिल अँड वॉटर मॅनेजमेंट किंवा सिव्हिल अँड इन्व्हायरमेंट किंवा स्ट्रक्चरल किंवा BE और BTech कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजीतले असेल तरी चालेल. त्याप्रमाणे जे स्थापत्य अभियांत्रिकीचे पदवीधारक आहेत, जे पदविकाधारक आहेत ते या परीक्षेला अपीअर होऊ शकणार नाहीत, परंतु त्यांना पदवी असली तर मग मात्र ते शैक्षणिक अर्हतेस पात्र ठरतात. तसेच अराखीव गटासाठी उमेदवारांना MPSCच्या जास्तीत जास्त म्हणजेच कमाल या 6 संधी उपलब्ध आहेत. म्हणजे 6 वेळा तुम्ही MPSCच्या स्थापत्य अभियांत्रिकीच्या परीक्षेला बसू शकता. त्यानंतर हे बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या MPSCच्या वेबसाईटवर तुम्हाला उपलब्ध आहेत, त्या तुम्ही वाचू शकता आणि त्या वाचून तुम्ही माहिती घेऊ शकता. पण महत्त्वाच्या गोष्टी मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. ही संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे ती 200 गुणांची आहे. नंतर मुख्य परीक्षा जी आहे ती 400 गुणांची आहे आणि स्वतंत्र मुलाखत घेतली जाईल ज्यांनी मेन्स क्लिअर केले त्यांच्यासाठी ती 50 मार्काची आहे. याच मुलाखती आधी 200 मार्क, त्याच्यानंतर 100 मार्क व आता 50 मार्क करण्यात आलेले आहेत. त्यामुळेच आणि या कमी करण्याचा उद्देश आपण लेखी परीक्षेत जास्तीत जास्त मार्क मिळवावेत आणि त्या अनुषंगाने आपलं या पदासाठी आपली नियुक्ती व्हावी यासाठीच त्यांनी ही मुलाखतीचे मार्क हे कमी केलेले आहेत. तर त्याचासुद्धा तुम्हाला फायदाच होऊ शकेल. एकूण ही जी परीक्षा आहे संयुक्त परीक्षा जी आहे ती महाराष्ट्र वनसेवा
महाराष्ट्र कृषी सेवा, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी आणि महाराष्ट्र यांत्रिक अभियांत्रिकी या सगळ्यांची संयुक्तपणे असेल. परीक्षेचा कालावधी 1 तास असेल आणि गुण जे असतील ते 200 असतील. म्हणजेच थोडक्यात तुम्हाला 100 प्रश्न विचारले जातील, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतील आणि याप्रमाणे 200 मार्काची परीक्षा तुम्हाला 1 तासात द्यायची आहे. त्याचा जो सिलेबस आहे किंवा अभ्यास जो आहे किंवा तो आपण यानंतर आपण डिस्कस करूच, परंतु तुम्हाला माहीत असावं म्हणून उहापोह. भरती प्रक्रियेतून बाहेर पडणे तसेच संवर्गाचा पसंतीक्रम सादर करणे ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. ऑप्टिंग आउट आणि तुम्हाला पसंतीक्रम देणं या दोन्ही गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. आणि तुम्हाला माहीत आहे MPSCचा फॉर्म आता आधीसारखा भरला जात नाही, टपालाने पाठवला जात नाही. MPSCच्या वेबसाईटवर तो तुम्हाला भरावा लागतो आणि त्यात तुम्हाला पद्धत दिलेली आहे. या परिपत्रकात सुद्धा त्या पद्धतीप्रमाणे अर्ज करावा लागतो. आपलं खातं जे आहे MPSCचं ते आवश्यक असल्यास अद्ययावत करावं लागतं. त्यानंतर विहित कालावधीत ठराविक कागदपत्र आपल्याला अपलोड करावी लागतात आणि अर्ज सादर करावा लागतो. तसेच परीक्षा शुल्काचा भरणा करावा लागतो आणि जिल्हा केंद्राची निवड करावी लागते. ही पूर्व परीक्षेसाठी अर्ज करण्याची पद्धत आहे आणि यासाठी विहित कागदपत्रे व प्रमाणपत्रे अपलोड करावी लागतात. खेळाडूंसाठी त्यांच्या खेळाची, दिव्यांगांसाठी त्यांच्या दिव्यांगाच्या प्रमाणपत्राची आणि या फाईलचं फॉर्मॅट साधारणतः PDF या स्वरूपात असतं आणि त्याची कमाल साईज जी असते ती 500 KB इतकी असते. तर त्याप्रमाणे तुम्हाला ही कागदपत्र अपलोड करावी लागतात. त्यानंतर हे अर्ज करण्याकरता संकेतस्थळ जे आहे, वेबसाईट जी आहे ती https://mpsconline.gov.in ही आहे. तर ही वेबसाईट तुम्हाला सगळ्यांना माहीत पाहिजे MPSCसाठी. आणि अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक जो आहे तो 21 फेब्रुवारी आहे. म्हणजे लगेच आहे. आता आजच आपली 20 फेब्रुवारी येते आणि उद्या 21 फेब्रुवारी आहे. उद्या तो रात्रीपर्यंत, उद्यापासून ती चालू होईल म्हणजे अर्ज सादर करण्याची हे, आणि ती संपेल 14 मार्च 2022 रोजी रात्री 12 वाजता, म्हणजेच 23:59 वाजेपर्यंत. तर तुम्ही या परीक्षेसाठी उद्यापासून म्हणजेच 21 फेब्रुवारीपासून 14 मार्चपर्यंत अर्ज सादर करू शकता ऑनलाईन. आणि अमागासवर्गीयांसाठी फी आहे 394 रुपये आणि मागासवर्गीयांसाठी किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी किंवा अनाथ ऑर्फनेजसाठी ही फी 294 रुपये इतकी आहे. ही परीक्षेची फी नॉन रिफंडेबल आहे, हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं. आणि परीक्षा भरण्याचा लास्ट दिनांकसुद्धा लक्षात ठेवा, 14 मार्च रात्री 12 वाजेपर्यंत किंवा 12च्या आत. जिल्हा केंद्राची निवड ही अर्ज सादर करतानाच तुम्ही करणे आवश्यक आहे. नंतर केंद्र अदलाबदल करू दिलं जाणार नाही, ही सुद्धा गोष्ट तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर सेवा प्रवेशोत्तर शर्ती म्हणजे तुमचं सिलेक्शन झालं पॉझिटिव्हली आणि ते सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला डिपार्टमेंटल एक्झाम पास होणं विहित वेळेत आवश्यक आहे. तसेच हिंदी व मराठीची परीक्षा तुम्ही उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. तसेच संगणक हाताळणीबाबतचं म्हणजेच आमच्या काळात MSCIT वगैरे होतं, असं प्रमाणपत्र किंवा परीक्षा पास होणं अत्यंत आवश्यक आहे. तर या गोष्टी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. फावल्या वेळात तुम्ही हा संगणकाचा कोर्स करू शकता. तुमचं 10वीला जर संस्कृत असेल तर तुम्ही हिंदी घेऊन 10वीची परीक्षा अपियर होऊ शकता, कारण ती अत्यंत आवश्यक आहे. आणि परीक्षेचं प्रमाणपत्र प्रवेश प्रमाणपत्र जे आहे ते 7 दिवस आधी आपणाला उपलब्ध करून देण्यात येईल आणि त्या प्रवेशपत्रकासोबत तुमचं एक मूळ ओळखपत्र ठेवणं आवश्यक आहे आणि ते ह्याच्यात कसं असावं याचीसुद्धा माहिती दिलेली आहे. आणि परीक्षेस प्रवेश फक्त पेन पाहिजे, पेन्सिल पाहिजे, प्रमाणपत्र पाहिजे, प्रवेश ओळखीचा मूळ पुरावा पाहिजे. ओळखीच्या पुराव्याची सुस्पष्ट छायांकित प्रत ही आयोगाने परवानगी दिलेल्या साहित्यासह उमेदवाराला प्रवेश दिला जाईल. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ही जाहिरात सहसचिव म्हणजे जॉईंट सेक्रेटरी ॲडव्हर्टाइजमेंट जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 18 फेब्रुवारी 2022 रोजी मुंबईत प्रसिद्ध केलेली आहे. तर ही जाहिरात आपण MPSCच्या संकेतस्थळावर म्हणजेच mpsc.gov.in या संकेतस्थळावर पाहू शकता आणि यातील माहिती घेऊन तुम्ही अर्ज 14 मार्च 2022च्या आतमध्ये या परीक्षेसाठी करू शकता. त्यासाठी मी थोडक्यात या प्रसिद्धीकरणाची माहिती आपणासमोर सादर केली आहे.
त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला प्रश्न आले की बाबा सर गेल्या वेळेस 100 मार्काची पूर्वपरीक्षा होती, यावेळेस किती 200 मार्काची आहे का? तर हो, ही 200 मार्काची परीक्षा आहे आणि हा सिलॅबससुद्धा तो वेबसाईटवर तुम्हाला मिळू शकेल. या सिलॅबसचं महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा असं नाव आहे, जे आधीच मी वाचून दाखवलं होतं. आणि तुम्हाला आधीच सांगितल्याप्रमाणे पूर्वपरीक्षा 200 गुणांची आहे. या 200 गुणात क्वालिफाय झालं तर हे गुण पुढे कॅरी फॉरवर्ड होत नाहीत. लेखी मुख्य परीक्षेला 400 गुणांची परीक्षा आहे. 2 पेपर आहेत, स्थापत्य अभियांत्रिकी पेपर 1, स्थापत्य अभियांत्रिकी पेपर 2. 200-200 मार्कांचे 2 पेपर आहेत, असे 400 गुणाची ती दिसते आहे. आणि मुलाखत ही 50 मार्काची आहे. त्यामुळे एकूण 450 पैकी तुम्हाला गुण मिळतील. 400मध्ये क्वालिफाय झालं तर 450पर्यंत, नाहीतर मग 400मध्ये क्वालिफाय नाही झालं तर ते 50 गुणांकडे तुम्हाला जाता येणार नाही. हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. या परीक्षेची प्रश्नपत्रिका ही एकच असणार आहे पूर्वपरीक्षेची, आणि याचे मुख्यतः 3 विषय असणार आहेत. एक मराठी, जी आपली मायबोली आहे, दुसरी इंग्रजी, जी अनिवार्य आहे अलीकडच्या जगात, आणि तिसरी सामान्य क्षमता चाचणी म्हणजे जनरल ॲबिलिटी टेस्ट. या तीन ह्याच्यावर 3 विषयांवर ही पूर्वपरीक्षा आधारलेली असेल. या परीक्षेचा संकेतांक आहे किंवा या 014 असा संकेतांक या परीक्षेचा. एकूण 100 प्रश्नसंख्या असेल. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण म्हणजे 200 गुणांची ही परीक्षा असेल. आणि मराठीचा जो दर्जा असेल तो 12वीपर्यंतचा असेल. इंग्रजीचा दर्जा जो असेल तो डिग्री लेवलचा असेल, म्हणजे इंग्रजी निश्चित चांगली करायला पाहिजे. आणि सामान्य क्षमता चाचणीचा दर्जासुद्धा डिग्री लेवलचा असेल, कारण परीक्षेसाठी डिग्री अनिवार्य आहे. मराठी तुम्ही मराठीचंच माध्यमात सोडवू शकता, इंग्रजी मात्र इंग्रजीतच सोडवू शकता, पण सामान्य क्षमता चाचणी आहे ती मराठी व इंग्रजीत सोडवू शकता. परीक्षेचा कालावधी 1 तास आहे आणि परीक्षा ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आहे, म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चनची ही परीक्षा असणार आहे. या परीक्षेचा जो सिलेबस आहे मुख्यत्वे, तर मराठीमध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, वाक्प्रचार व म्हणी यांचा अर्थ व उपयोग, तसेच उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे असे असणार आहे. इंग्रजीमध्ये सुद्धा तोच कॉमन व्हॉकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ ॲडम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग अँड कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज, म्हणजेच दोन्ही भाषांचा सिलेबस जो आहे तो सारखाच आहे आणि तुम्हाला निश्चितच या भाषांचा परत अभ्यास करायला आवडू शकेल. आणि सामान्य क्षमता चाचणीमध्ये हा वेगवेगळ्या 6 गटात विभागलेला आहे. त्यातला पहिला गट जो आहे तो चालू घडामोडी, जागतिक तसेच भारतातील, याच्यासाठी तुम्हाला रोजचं पेपर वाचन आणि जनरल नॉलेजची पुस्तकं वाचन करणं आवश्यक आहे. त्यानंतर दुसरा पार्ट जो आहे तो भारतीय राज्यव्यवस्था आहे. या भारतीय राज्यव्यवस्थेची वेगवेगळी पुस्तके उपलब्ध आहे. यावर मी पुढील व्याख्यान सादर करेन, कुठली पुस्तके वापरायची या परीक्षेसाठी, परंतु आपणही याची माहिती घेऊ शकता भारतीय राज्यघटनेची. त्यानंतर तिसरा भाग जो आहे तो सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान, आणि त्यात 4 भाग केलेले आहेत. त्यात भौतिकशास्त्र आहे म्हणजेच फिजिक्स, रसायनशास्त्र आहे म्हणजेच केमिस्ट्री, रिमोट सेन्सिंग, एरियल अँड ड्रोन फोटोग्राफी, GIS अँड इट्स ॲप्लिकेशन हा महत्त्वाचा भाग आहे. हा सर्वेइंगमध्ये आपण शिकलेलो असू शकतो. इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी हे MSCITमध्ये आपण शिकतो. त्यानंतर भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल, यासाठी तुम्ही तुमच्या 10वी-12वीच्या भूगोलाची पुस्तकं घेऊन तुम्ही अभ्यास करू शकता. जनरल मेंटल ॲबिलिटी, त्याच्यात लॉजिकल रिझनिंग, ॲनालिटिकल ॲबिलिटी, प्रॉब्लेम सॉल्विंग अँड बेसिक न्यूमरन्सी हे विषय असू शकतात. आणि या विषयांवरच ती परीक्षा म्हणजे बँकिंगचा यासाठी अभ्यास केला पाहिजे किंवा बँकिंग स्पर्धात्मक परीक्षेत ही जनरल मेंटल ॲबिलिटी फार तपासली जाते. त्यानंतर शेवटचा पर्यावरण म्हणजे एन्व्हायरमेंट हा महत्त्वाचा भाग यात घातलेला आहे. त्यात मानवी विकास व पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संधारण, विविध प्रकारची प्रदूषणे जे एअर पोल्युशनमध्ये आपण शिकला आहेत, पर्यावरण आपत्ती, पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेला राज्य महाराष्ट्र राज्यातील जागतिक पातळीवरील संघटना व संस्था यांची माहिती तुम्हाला घ्यावी लागणार आहे. हा सिलेबस आधीच्या पूर्वपरीक्षेपेक्षा सोपा आहे. आधीच्या पूर्वपरीक्षेत स्थापत्य तसेच विद्युत तसेच यांत्रिकी तसेच त्याच्यात गणिताचाही समावेश होता, परंतु हा जो सिलेबस आहे तो सर्वसमावेशक आणि सर्वसाधारण विद्यार्थ्यांना आवडणारा असाच आहे. पण यासाठी मात्र सगळ्यांना आवडतो म्हणजे सगळ्यांनाच मार्क पडू शकतात. मग त्यात आपल्याला सगळ्यात चांगले मार्क पाहिजेत, म्हणून आपल्याला अभ्यास इतरांपेक्षा निश्चितच चांगल्या स्वरूपाने करायला हवा, हे प्रत्येक उमेदवाराने निश्चित लक्षात ठेवावे. थोडक्यात
या परीक्षेसाठी हर्डल सिस्टीम आहे. हर्डल सिस्टीम म्हणजेच काय, प्रिलिममध्ये 200पैकी 80 ते 120 मार्क पडणं अपेक्षित आहे. प्रिलिम क्वालिफाय झाल्यानंतर मेन्समध्ये 220 ते 300 मार्क पडणं आवश्यक आहे. आणि इंटरव्ह्यूमध्ये 200पैकी हे 20 ते 40 मी 100पैकी लिहिलं आहे, म्हणजे 200पैकी ते 40 ते 80 मार्क असणं आवश्यक आहे. आणि यात जे सर्वात जास्त मार्क पडतील ते सहाय्यक कार्यकारी अभियंता होतील, त्यापेक्षा कमी मार्क पडतील ते सहाय्यक अभियंता श्रेणी 1 होतील, आणि त्यापेक्षा कमी मार्क पडतील ते गट ब सेवा सहाय्यक अभियंता बनतील. तर त्यासाठी ही प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यूची 3 हर्डल सिस्टीम तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. हे फर्स्ट हर्डल फार डिफिकल्ट आहे. फर्स्ट हर्डल पास करण्यासाठी तुम्हाला फार प्रयत्न करायचे आहेत. दुसरा हर्डल जे आहे ते सिव्हिल इंजिनिअरिंगचे पेपर 1 आणि पेपर 2वर अवलंबून आहे. 200 मार्क, म्हणजे 200 मार्काच्या परीक्षेत जर तुम्हाला 120 साधारणतः पडले किंवा 100च्या वर पडले तर तुम्ही इंटरव्ह्यूला क्वालिफाय होऊ शकता. आणि इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला 40 ते 80 जर मार्क पडले तर तुम्ही इंटरव्ह्यूलासुद्धा क्वालिफाय होऊ शकता. तर हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. आणि तुम्ही जर सहाय्यक कार्यकारी अभियंता झालात तर तुमचं प्रमोशन हे टाईम बाउंड असेल, पण इतर पदांसाठी प्रमोशन टाईम बाउंड नसतं. त्यामुळं तुम्ही सहाय्यक कार्यकारी अभियंता या पदासाठी निश्चितच प्रयत्न करा, तुम्हाला त्याचा फायदा होईल. तुम्ही या परीक्षेसाठी अभ्यास स्मार्टपणे केला पाहिजे, हार्डही केला पाहिजे, पण नॉट जस्ट हार्ड, इट इज लाईक अ स्मार्ट. बघा, हा माणूस ही 2-3 माणसं जी ढकलत आहेत ते क्यूब ढकलत आहेत. क्यूब ढकलायला त्रास होतो तुम्हाला माहीत आहे, पण हा माणूस शहाणा क्यूबचा सर्कल केलं आहे त्याने किंवा गोलाकार त्याला दिलेला आहे आणि तो मस्तपणे पुढं ढकलत चालला आहे त्या लोकांपेक्षा. तसंच तुम्हाला तुमचा सिलेबस गोल करायचा आहे. चांगल्या इन्स्टिट्यूटकडून ऑनलाईन अभ्यासक्रम किंवा तुम्ही त्या परीक्षांना जावा किंवा स्वतः व्यवस्थित चांगला नीट अभ्यास करा आणि अशा व्हिडिओंचा उपयोग करा आणि स्मार्टपणे या परीक्षा क्वालिफाय व्हा, असाच या चित्रामागचा माझा उद्देश आहे. म्हणून तुम्हाला परत एकदा विनंती करतो की माझं SK सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमी हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा फर्दर नोटिफिकेशनसाठी. आणि तुम्हाला अजून डिटेल्स आणि बाकीच्या गोष्टी पाहिजे असतील तर माझ्या ॲडमिनिस्ट्रेटरला या फोन नंबरवर फोन करा किंवा मला ईमेल करा. शक्य असल्यास मी नोकरी करत हा प्रपंच तुमच्यासमोर करतो, त्यामुळं कधीकधी रिप्लाय द्यायला वेळ लागतो, पण तुम्ही मला समजून घेताल ही अपेक्षा आहे. आणि त्या अनुषंगाने तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब कराल ही अपेक्षा. तसेच सर्वांना या पूर्वपरीक्षेच्या शुभेच्छा आणि आपण अभ्यास जोमाने चालू कराल ही सदिच्छा. तर चला, बाय बाय, भेटू परत.